शिंदे साहेब देखील युतीसाठी राजसाहेबांच्या घरी गेले असं कधी सांगितलेलं नव्हतं. राजसाहेबांनी युतीची बोलणी केली हे देखील कधी सांगितलं नव्हतं. तरी देखील आज देखील सांगतो की महायुतीमध्ये राजसाहेब जर सामील झाले तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल. ही पूर्वीचीच भूमिका आजही आमची आहे. इगतपुरीच्या मेळाव्यात न बोलवल्यानं मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन प्रचंड दुखावले आहेत. मनसेत दिवाळी तर माझ्या घरी अंधार आहे अशा शब्दात त्यांनी आपली खतखत बोलून दाखवली आहे. देव बदलणार नाही मात्र देवाने बोलवल्याशिवाय जाणार नाही असा पवित्रा आता महाजनांनी घेतलाय. मराठीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही अशी परखड भूमिका मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी मांडलेली. तसंच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती व्हायला हवी अशी वैभव खेडेकरांची ही आग्रही मागणी आहे. मात्र इगतपुरीमध्ये सुरू असलेल्या मनसेच्या 3 दिवसीय शिबिराला या दोन्ही नेत्यांना बोलवण्यात आलं नाहीये. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबतचा आग्रह हे त्यामागचं कारण आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. माझी आज अशी भावना झाली की आता बस झालं. जिथं आपल्याला घरात सन्मान नाही आहे जग काय देणार सर. प्रवक्तेपद सोडताय तुम्ही मनसेचं. मी म्हणलं ना मी आता देव बदलणार नाही. माझी भक्ती असेल तर देव मला बोलवेल त्यावेळेसच मी देवळात जाईन. अशा पद्धतीनं जर पक्ष मला वागवत असेल तर मी कोणत्या तोंडानं पक्षाची बाजू मांडू काय मांडू. हा खूप जगात करण्यासारखं. भाऊ नसण्याचं काय दुःख आहे हे मला माहीत होतं. ती एकत्र यावं हीच मी भावना बोलून दाखवली. चुकले असेल पण आज पक्षात दिवाळी आहे माझ्या घरात अंधार आहे. 5 वर्षांनी एवढं मोठं शिबिर होतं. तुम्हाला एक हे प्रवक्तेपद ह्याला मी कुठंतरी माझ्या मेहनतीनं सगळ्या तुमच्यासारख्याच्या प्रेमामुळे कुठंतरी ह्याला रंगरूपाला आणलं होतं. कदाचित माझं बोलणं माझं मीडियातलं वावरणं हेच मला त्रासदायक ठरलं असेल. विधानसभेमध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाई यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. या खडाजंगीत आदित्य ठाकरेंसह पक्षाचे इतर आमदार आक्रमक झाल्यावर शिंदेंच्या आमदारांनीही जोरदार प्रत्युत्तर